हरिओम. आज रविवार 21 सप्टेंबर 2025. सर्व पितरी दर्शनी अमावस्या. सद्गुरू ब्रह्मचैतन्य कुंडलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. ऐकूया. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातलं ओळखायचं आहे ना, त्याच्या मनाशी आपलं मन एकरूप झालं की आपल्याला कळायला लागतं. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात आणि त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असं मात्र नाही. आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असं नाही. समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणं म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतोय हे आपण ओळखतो की नाही. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचं नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणार आहे. स्थल कालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावं लागतं इतकंच. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो. गाडी दर क्षणी पुढे पुढे धावते जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते. पण आपण जर भगवंताला चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू. मग परिस्थिती कितीही बदलू दे. देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणं हे रामचरित्राचं सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असं त्याला सांगावं आणि आपल्या कार्याला लागावं. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असं समजून काम करावं आणि जो असं करेल त्याला समाधान झालंच पाहिजे. भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटलं म्हणजे अभिमान कशाला वाढेल. अंतरंग ओळखायला स्वतःपासूनच सुरुवात करावी. माझं चुकतं कुठे हे पाहावं. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये. तसंच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पण पाहू नये. संतांचं सांगणं अगदी सोप्या भाषेत असतं. गंमत अशी आहे की भगवंत आहे की नाही इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात. शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. याकरता भगवंताचं बूड कायम ठेवून चिकित्सा करावी. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासाला रामनाम हीच उत्तम शिरोरी होय. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.